श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिक मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार देवयानी फरांदे यांनी प्रचार आज मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 23 आणि प्रभाग क्रमांक 30 मधील तुलसी आय हॉस्पिटल, हॅप्पी होम कॉलनी, ईडन गार्डन सोसायटी, बजरंगवाडी, वरदविनायक नगर, कल्पतरू नगर यासह विविध भागात प्रचारार्थ बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती। यावेळी तसेच महिलांनी एकत्रित येऊन उमेदवार देवयानी फरांदे यांचा औक्षण करत पुष्पहार घालून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या। आमदार देवयानी फरांदे यांनी मागील 10 वर्षात गोल्फ क्लब, उद्यान सुशोभीकरण, राज्यातील पहिले वातानुकूलित बसस्थानक यासारखे विविध विकास कामं केलेत। मतदारसंघाच्या विकासासाठी पुन्हा उमेदवार देवयानी फरांदे यांना विजयी करण्याचा निश्चय केला। प्रभाग क्रमांक 23 मध्ये आज महायुतीच्या अधिकृत उमेदवार देवयानीताई फरांदे यांची भव्य अशी रॅली आयोजित केलेली होती। नागरिकांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या रॅलीसाठी दिलेला आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महायुतीच्या कार्यकाळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये युवकांसाठी असेल, महिलांसाठी असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल, ह्या सगळ्यांसाठी भरघोस अशी कामं झालेली आहे। आणि नाशिक मध्य विधानसभेचा विचार करता ताईंच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षांमध्ये अतिशय उत्कृष्ट असा विकास आपल्या मतदारसंघाचा झालेला आहे। वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी गोल्फ क्लब असेल किंवा सावरकरांचा अभिनव भारत असेल किंवा आमच्या प्रभागातली अनेक कामं हे ताईंनी त्यांच्या निधीमधून केलेली आहे। त्यामुळे परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, बंधू भगिनी हे मोठ्या प्रमाणात या रॅलीसाठी उपस्थित होते। सर्व नागरिकांना, नाशिक मध्यच्या सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की 2 नंबरला सौ देवयानीताई फरांदे या महायुतीच्या उमेदवार कमळाच्या चिन्हावर उभे आहेत। जास्तीत जास्त लोकांनी, जास्तीत जास्त नागरिकांनी सकाळपासूनच मतदानाला जाऊन लवकरात लवकर मतदान करावं आणि देवयानीताई फरांदे यांना जास्तीत जास्त मतं निवडून द्यावं असं मी आवाहन करतो। मुळात अतिशय चांगलं काम त्यांनी नाशिक मध्यमध्ये केलेले, अनेक योजना राबवल्या आहे, कोट्यावधीचे कामं त्यांनी केलेले आणि महायुतीचे जे सरकार आहे, मी असं सरकार आजपर्यंत पाहिलेलं नाही। अतिशय चांगलं काम, शेतकरी असो, युवा असो, महिला असो, लाडली बहीण असो, सगळ्या प्रकारचं अतिशय चांगलं काम महायुती सरकारने केलेले। आज दिनांक 16 रोजी देवयानीताई आपल्या कार्यसम्राट माझे आमदार देवयानीताई फरांदे या निवडणुकीला उभ्या राहिलेल्या आहे। 20 तारखेला जे मतदान होणार आहे त्यात माझं आव्हान आहे, सर्व नागरिकांना विनंती आहे की क्रमांक 2 कमळ निशाणी भाजप पक्ष याचं 2 नंबरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी देवयानीताईंना मतदान करून विजयी करावे अशी मी विनंती करते। आणि आज आमची रॅली होती तीही अगदी चांगल्या प्रकारे संपन्न झाली आहे। अनेक महिलांचा, कार्यकर्त्यांचा, मुलांचा, ज्येष्ठांचा सर्वांचा सहभाग यात होतात। आमचे पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज प्रभाग क्रमांक 23 मध्ये महायुतीचे रॅली प्रसंगी आमच्या मार्गदर्शक सतीश नाना कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार देवयानीताई फरांदे यांची रॅली आज मोठ्या उत्सवात निघत आहे। या रॅलीसाठी संध्याताई, वैभव दादा निकुळे, यशवंत भाऊ निकुळे, सुनील भाऊ, चंदू नाना सर्वांनीच मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आज खऱ्या अर्थाने विजयाची वाटचाल दिसत आहे। आणि बोलायचं तर काय, आता दररोज आपल्याला माहीत आहे पब्लिकने इलेक्शन हातात घेतलं आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आणि ताई भरघोस मतांनी निवडून येणार आहे। मागल्यापेक्षा जास्त लीड यावेळेस ताईंचं राहणार आहे। त्याच्यामुळं पब्लिकला मी आव्हान करतो आहे, येत्या 20 तारखेला 2 नंबरचं बटन दाबून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांचे हात बळकट करावे। महायुतीचं सरकार 99% निश्चित येणार आहे। या प्रचार रॅली दरम्यान महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो।